भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। आशिष भाऊ, नागपूर जिल्ह्यात अभूतपूर्व यश भाजपला मिळालेला आहे। डॉक्टर राजू पोद्दार यांचा मोठा विजय। डॉक्टर राजूजी पोद्दारांच्या माध्यमातून एका प्रामाणिक सच्चा इमानदार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आज आमदार म्हणून वरच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळते आहे। नक्कीच नागपूर जिल्ह्याच्या विकासाला एक अजून चाक विकासाचं मिळालं आहे त्यांच्या माध्यमातून आणि महायुतीला महाविजय या निवडणूक निकालामधून आपल्याला पाहायला मिळतो आणि काँग्रेसला संपूर्ण जिल्ह्यातून चपराक मिळताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। काँग्रेसची 39 मतं फुटली, महाविकास आघाडीची 99 मतं फुटली। नागपूर जिल्ह्यामध्ये जिथे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत, नाही दिग्गज वगैरे काही नाही, त्यांचं झालेली विधानसभेमध्ये गत आपण पाहिली, या निवडणुकीमध्ये गत पाहिली, महानगरपालिकेमध्ये गत पाहिली, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गत पाहिली। म्हणून विकासासोबत भाजपासोबत नागपूर जिल्ह्याची जनता ही ठाम आहे। काँग्रेसमध्ये काही नवीन विकासाचं विजन नाही, त्यांच्यामध्ये आपसी एकोपा नाही, त्यांच्यामध्ये तारतम्य नाही आणि म्हणून लोक त्यांना सोडून जात आहेत। याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं। ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे, खासदार येत आहे, आमदारही येण्याची तयारी आहे असं कळत आहे। तुमचं काय मत आहे महायुतीचे एक आमदार म्हणून? आणि देशाला अतिशय गरजेचे असलेले विधेयक हे संसदेमध्ये आपल्याला पारित करायचं आहे। त्यामध्ये महिला आरक्षणाचं विधेयक असेल, डिलिमिटेशनचं विधेयक असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, वन नेशन वन इलेक्शन असेल, ह्या सर्व रिफॉर्म्सच्या माध्यमातून आपला देश हा जगात एक नंबरचा होण्यामध्ये मदत होणार आहे। अशा याच्यामध्ये लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार जेवढे काही NDAमध्ये येण्यास तयार असेल त्यांचं आम्ही सर्वजण मनपूर्वक स्वागत करू आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देशाला महिला आरक्षणासारखं एक अतिशय चांगलं विधेयक आणि अतिशय चांगलं एक रिफॉर्म मिळेल। आमदार येण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे, तुमचं काय मत आहे? हे बघा, आजच्या निवडणुकीमध्ये 100% निकाल हा राज्यामध्ये MLCच्या संदर्भामध्ये महायुतीला लोकांनी दिलेला आहे, जनतेने दिलेला आहे आणि विधानसभेमध्ये आम्ही तर 237-38 आहे, अपक्ष जे आम्हाला समर्थित आहे ते मिळून 240च्या वर आम्ही 288 पैकी जातो। म्हणून 2/3 पेक्षा जास्ती, 3/4 पेक्षा जास्ती आज सत्ताधारी पक्षाची आमदारांची संख्या ही विधानसभेमध्ये आहे। नक्कीच त्या माध्यमातून विकासाला एक नवीन गती देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नवीन आमदार नको का महायुतीमध्ये आता? आणि किती पाहिजे, शेवटी गर्दी कशाला? प्रगल्भ लोकशाहीमध्ये, पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये विरोधाचा पण आवाज असावा म्हणून गुणा गोविंद यांनी त्या सर्व लोकांनी जिथं आहे तिथं आमदारांनी राहावं। खासदारांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। पण आमदारांची गर्दी नको आता, महाविकास आघाडीतले नकोय? नाही, शेवटी बघा, विकासाच्या दृष्टीने गर्दी आमच्या मतदारसंघावर त्यानिमित्ताने काही कुठं नुकसान होऊ शकतं। समोरच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये म्हणजे ज्यांनी जिथं आहे तिथं राहावं। खासदारांनी आवर्जून NDAमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाला एक नंबरचं करण्यासाठी आमच्यासोबत आवर्जून यावं। महायुतीच्या नेत्यांना सल्ला देणार की आता महाविकास आघाडीचे आमदार मात्र घेऊ नका म्हणून तुम्ही आता? नाही बघा, भारतीय जनता पार्टी कोणत्याही ह्या परिस्थितीमध्ये मानसिकतेत नाही आहे। अजून कोणी असेल तर त्यांनी थोडं या संदर्भामध्ये विचार करावा। शिंदे सेना पुढत असेल तर नाही घ्यायला पाहिजे असं वाटतं? किती पाहिजे, पण शेवटी आता त्यांच्याकडे पण चांगलं संख्याबळ आहे। महायुतीकडे अतिशय 3/4 पेक्षा 15-20 आमदारांनी आम्ही जास्ती आहोत, म्हणून सगळीकडे अलबेल आहे। काही जशी काही ट्रेलर वेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, अशाची काही गरज नाही आहे। गर्दी वाढली, जास्त आमदार आले तर तिकीट वाटपात त्रास होईल पुढच्या काळात असं वाटतंय, निधी वितरणात त्रास होईल? नाही, सर्वच दृष्टीने हा संपूर्ण विचार करणं गरजेचं आहे आणि प्रगल्भ लोकशाहीमध्ये विरोधकांचा पण थोडाफार का होईना आवाज असावा, अशा मताचा एक लोकशाहीवर मान्य करणारा कार्यकर्ता। धन्यवाद। खासदार कितीही येवो त्यांचं स्वागत आहे, परंतु आता आमदारांची जास्त गर्दी नको, महाविकास आघाडीचे आमदार महायुतीत येऊ नये, त्यांना आणू नये असं सूचक वक्तव्य केलेलं आहे डॉक्टर आशिष देशमुख यांनी। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।